तर आज मी तुमच्यासोबत माझं सकाळचं रुटीन शेअर करते। मला माझा सकाळचा टाइम बाल्कनीमध्ये स्पेंड करायला खूप आवडतो। माझ्या बाल्कनीमध्ये भरपूर प्लांट्स आहेत आणि या प्लांट्स सोबत थोडासाही टाइम स्पेंड केला तरी खूप फ्रेश फील होतं। माझ्याकडे हे टीव्ही युनिट वरती ठेवलेलं एक फाउंटन आहे, तर मला हे आज छान डीप क्लीन करून घ्यायचं आहे। हे वॉटर फाउंटन आपण इझिली वॉश करू शकतो आणि बरेच दिवस झाले मी याला डीप क्लीन केलेलं नाहीये, त्यामुळे याच्यावरती भरपूर डस्ट पण जमा झालेली आहे। चला तर मग काही होम मेकिंग टिप्स साठी हा व्लॉग न स्किप करता लास्ट पर्यंत बघा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर होम मेकिंग मोटिवेशन साठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। या फाउंटनच्या खाली हा एक वॉटर टँक आहे आणि हा पण भरपूर खराब झालेला, म्हणजे याच्यावरती भरपूर डस्ट जमा झाली होती। या फाउंटन मध्ये आपण जे पाणी यूज करतो ना, त्याला चेंज पण करत राहावं लागतं। मी हा वॉटर फाउंटन 3 ते 4 वर्षांपूर्वी होमटाउन मधून परचेस केलेला आहे आणि हा अजूनही मस्त चालतोय। मी अजून याची मोटरही चेंज केलेली नाहीये, फक्त याची नेहमी मी एकच काळजी घेते, यासाठी मी फक्त हार्ड वॉटरचा यूज नाही करत। हार्ड वॉटरमुळे याची मोटर लवकर खराब होऊ शकते, त्यामुळे मी नेहमी यात प्युरिफायरचं पाणी यूज करते। हे फाउंटन जे आहे ते खूप स्ट्रॉंग मटेरियल पासून बनलेलं आहे, त्यामुळे हे दिसायला जरी डेलिकेट दिसत असेल तरीही हे खूप स्ट्रॉंग आणि लाईट वेट आहे, त्यामुळे आपण याला इझिली वॉश करू शकतो। पर्सनली माझं असं ओपिनियन आहे, घरासाठी लो क्वालिटीच्या वस्तू घेतल्या की त्याचा मेंटेनन्सही खूप निघतो, त्यामुळे मी नेहमी चांगल्या क्वालिटीमध्ये इन्व्हेस्ट करते, मग ते किचन रिलेटेड असो किंवा मग आर्टिफॅक्ट्स। आणि माझ्याकडे भरपूर टाईपचे आर्टिफॅक्ट्स आहेत जे मी होमटाउन किंवा होम सेंटर मधून परचेस केलेले आहेत आणि यांच्याकडे ज्या वस्तू मिळतात त्या खरंच ड्युरेबल असतात आणि या वस्तू भरपूर दिवस चालतात, त्यामुळे आपल्याला रिग्रेटही होत नाही। तर हे फाउंटन आता डीप क्लीन झाल्यानंतर याच्या वॉटर टँक मध्ये मी आता फ्रेश पाणी फिल करून घेते। हे फाउंटन छान वॉश झाल्यानंतर यात पाणी रिफिल केलं आणि आता मी याला याच्या जागेवरती ठेवून देते। या फाउंटन मधून जे पाणी कंटिन्युअसली खाली पडतं ना, त्या पाण्याचा आवाज खूप सुदिंग असतो, तो आवाज ऐकल्यानंतर खूप छान वाटतं। मी टीव्ही युनिट वर एक एक्सटेन्शन बोर्ड यूज करते आणि इथे भरपूर प्रकारचे प्लग्स पण आहेत, पण हे टीव्ही युनिट वरती वायर्स खूप मेसी दिसतात, त्यामुळे मी या मोठ्या साईजच्या फ्लॉवर पॉटने याला छान हाईड करून घेते। या फाउंटनची मोटर जरी खराब झाली ती रिप्लेस करता येते। माझा होम टूरचा जो व्हिडिओ आहे त्यावरती भरपूर कॉमेंट्स आहेत या फाउंटन साठीच्या। मी याला 3 ते 4 वर्ष झाले यूज करतेय आणि खरंच माझा एक्सपिरियन्स खूप छान आहे। जर तुम्हाला हे फाउंटन आवडलं असेल तर तुम्ही यात इन्व्हेस्ट करू शकता आणि याची ड्युरेबिलिटी पण खूप चांगली आहे। हे फाउंटन क्लीन केल्यानंतर थोडा वेळ बसून थोडंसं एडिटिंगचं काम होतं ते कंप्लीट केलं।
आता मी आली आहे किचन मध्ये. आम्ही दुपारी काही कामामुळे बाहेर गेलेलो, त्यामुळे आता भूक लागलेली. तर माझ्याकडे भरपूर ऑरेंजेस आणलेले होते. हे जे सीजनल ऑरेंजेस मिळतात ना, ते जास्त दिवस टिकत नाहीत, त्यामुळे मला याचा ज्यूस बनवून मी हे लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न करतेय. आणि सानवीला ऑरेंज ज्यूस खूप आवडतो, म्हणून मग मी डिसाइड केलं की ऑरेंज ज्यूस बनवून हे फिनिश पण होतील. त्यासाठी सर्वात पहिले मी ऑरेंज कट करून घेतेय. आणि मी आज तुमच्यासोबत मस्त ढोकळ्याची रेसिपीही शेअर करणार आहे. तर मी हे लास्ट वीकला इन्स्टंट ढोकळा मिक्स ऑर्डर केलेलं. ब्लिंकिटवर यावरती ऑफर होती, म्हणजे बाय वन गेट वन ऑफर होती, त्यामुळे मी 2 ऑर्डर केलेले. मी हा इन्स्टंट मिक्स वाला ढोकळा फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. याच्या पॅकेट वरती बॅक साइडला सगळे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, ते स्ट्रिक्टली फॉलो करायचे. आणि खरंच खूप मस्त ढोकळा झालेला या इन्स्टंट प्रीमिक्स पासून. सर्वात पहिले मी या प्लेट्सला ऑइल लावून घेतेय. जेव्हा आपण ढोकळा बनवतो तेव्हा जे स्टीमिंग पॉट आहे तो रेडी करून घ्यायचा. तर मी या कुकर मध्ये पहिले पाणी गरम करायला ठेवते आणि मग प्लेट्सला छान ग्रीस करून घेते. कारण आपण जेव्हा ढोकळा बॅटर बनवतो ना, तेव्हा आपलं स्टीमर रेडी पाहिजे, म्हणजे ढोकळा छान सॉफ्ट आणि फ्लफी होतो. इन्स्ट्रक्शन्स मध्ये दिलेलं आहे की 250 ml पाणी लागेल आपल्याला. त्यासाठी मी पाणी मेजर करून घेतलं. आता हे पाणी यात मिक्स करून छान बॅटर बनवून घेऊ. हे बॅटर रेडी झालं की पटकन या प्लेट्स मध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आणि मग स्टीमर मध्ये स्टीम करायला ठेवून द्यायचं. ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची, म्हणजे आपला ढोकळा छान सॉफ्ट आणि फ्लफी होतो. तर गॅसवरती ढोकळा स्टीम होतोय तोपर्यंत मी तडकासाठीची तयारी करून घेते. हा इन्स्टंट मिक्सवाला ढोकळा बनवायला खरंच खूप इझी जातो. आता मी या प्लेट्स काढून घेते, म्हणजे हा लवकर थंड होईल. आता ढोकळ्यावरती जो तडका जातो तो रेडी करून घेते.
माझ्याकडे हा सिट्रस ज्युसर आहे फिलिप्सचा. तर आज मी या सिट्रस ज्युसरच्या हेल्पने ज्यूस बनवणार आहे ऑरेंजेसचा. हा स्लो ज्युसर आहे, त्यामुळे यातले न्यूट्रिएंट्स पण सेव्ह होतात. या ज्युसरमध्ये जो ऑरेंजचा पल्प असतो तोही ॲड होतो, त्यामुळे ज्यूस खूप छान मस्त होतो. ज्यूस रेडी झाल्यानंतर मी हा ज्युसर जो आहे तो छान वाईप करून ठेवला. आता जो हा तडका आहे तो मी ढोकळ्यावरती छान स्प्रेड करून घेते. हा ढोकळा मस्त फ्लफी आणि सॉफ्ट बनलेला. कधीतरी आपण बाहेरचा ढोकळा खाण्यापेक्षा या ढोकळा मिक्स पासनं असा मस्त सॉफ्ट आणि फ्लफी ढोकळा घरी बनवू शकतो. मी तसा ढोकळा घरीच बनवते. मी हा फर्स्ट टाइम ट्राय केला आणि खरंच खूप मस्त झालेला. सानवीला ढोकळा खूप आवडतो आणि बरेच दिवस झाले मी ढोकळा बनवलाही नव्हता. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.